दिली का ऑर्डर? काय काय सांगितलं? काय हा ही स्वाती उजळ पाळताना मी पकडू. सो आजचा स्पेशल व्लॉग आहे. फोटोशूट, कॅज्युअल फोटोशूट करतोय आम्ही आणि आदित्यचा बर्थडे येतोय. तर मला त्याच्यासाठी फोटोज पाहिजेत छान छान, कारण ह्या पोराचे कधीच छान फोटो नसतात. माणूस छान तर फोटो छान. सोन्याची चिमी कळलं का? तर माझ्या नवऱ्याचा फोटोशूट करणार आहे माझ्या पंखामध्ये. हा बापूधरमची. ओके, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही कुठे जातोय, काय करतोय, कोणाला कोणाला भेटतोय आणि लोकेशन खूप छान आहे. आमच्या बरोबर 2 माणसं आहेत, ते पण खूप छान आहेत, त्यांना पण व्हिडिओमध्ये दाखवते. तर खूप सारं प्रेम द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आज सकाळ सकाळी पुण्यामध्ये पाऊस झाला, तर त्यामध्ये गाडी खूप घाण झाली होती. मी रात्री कवरच टाकला नव्हता गाडीला आणि आता गाडी मस्तपैकी आता धुतोय मी. गाडी धुवून झाल्यानंतर तिला पुसून करून मग कवर घालून ठेवणार आता छानपैकी. मग संध्याकाळी जायचा प्लॅन आहे. नेमकं कुठं जायचं आहे आणि काय होणार आहे संध्याकाळी ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. माझ्या नवऱ्याला हा शर्ट घेतला. हा तर त्याला बिलकुल आवडत. म्हातारे लोक पायजामा घालते तशा कपडाचा आहे. अहो तुम्हाला स्टँडर्ड करतो का? स्टँडर्ड अजिबात नाही. जाऊ दे जरा हिरोचे फोटोज बघा. लोकांना स्पोर्ट्समन लोकांना एकच कपडे कळते, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट. मग त्याच्यावर न्यायचं का तुला केक कापायला? काय पण बोलचाल तुम्ही तर. हा उंदीर मामा, इतकी चांगले कपडे घेतले तरी कौतुक नाही. आगाऊ सारखंच बोलायचं 4 शब्द अजून ना. ऐकायचं नाही कधी बायकोचं, स्वतःच चालून द्यायचं. काय ऐकायचं बायकोचा? काय भेटतं बायकोचं ऐकून? सुकून शांती. नाही ऐकल्यावर टोमणे भेटतात. तर माझ्या नवऱ्याने मला हे फुलांचा बुके मस्त काय दिलाय. ते पण मी मागितला म्हणून दिलाय आणि तो पण खराब झालाय बघा. त्याला पावसाचं पाणी लागलंय सगळं. काय पण काय मग 4 वेळा सांगायला लागतं मला फुलं पाहिजेत, मला फुलं पाहिजेत, तेव्हा देतो. तसं नाही देत. आणि ना ही शूटसाठी अरेंजमेंट आहे माझी. मला चांगला काय बोलतात छान डेकोरेटिव्ह छान वाटलं पाहिजे हा दिसायला, म्हणून मी हा जीव काढून घेतलाय. तसा पण माझा नवरा मला देत नाही. तुम्हाला जर काय शूटची रियालिटी बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज आम्ही थांबलोय इथे कांचनची वाट बघत. आमच्यासोबत कांचन पण येणार आहे आणि हा फोटोग्राफर महेश. आम्ही असं 4 जण जाणार आहे लोकेशनला. तर तिची वाट बघत बसलोय. आता ती कधी येईल त्याच्यावर डिपेंड आहे, कारण ती कायम लेट करते. इतकं लेट करते ना, नाही गजबज मी 1 नंबरची. काय हो ऐका, त्यांना गरम व्हायला लागलं म्हणून ते उतरले खाली आणि तुम्ही बसले येऊन. हा चला. आम्ही आलो आहे आता केकच्या शॉप मध्ये. कुठे ते नाही माहिती. कुठे आहे आपण आता? थेरगाव. तर बर्थडे. हा तर बर्थडेचा केक घेतोय म्हणजे शूटसाठी, बट त्याचा ॲडव्हान्समध्ये बर्थडे सेलिब्रेट होतोय. आणि ही पोरगी हिने इतकं लेट केले ना. अवतार बघा तिचा. अरे देवा पांडुरंगा, कोण गरज नाही मेकअप. ओह माय गॉड, नॅचरल ब्युटी. बर तर हिने लेट केलंय म्हणून लेट झालंय सगळं. तर बघूया आपण भेटतंय का नाही आपल्याला एंट्री. तू हार्टवाला आणि कुठला तुलाच घेणार आहे मी आता. कुठला बोलते? वाव छान आहे ना. तो पण आहे चॉकलेट. मला चॉकलेटच पाहिजे. तू काही पण बोल. हवा ना.
हा पण हा घ्यायचा डार्क चॉकलेट त्याच्यामध्ये. ठीक आहे. आदित्य आयरिश कैफे. यस यस एस एस अंग्रेजों का विमान इनके ऊपर से गया था. Yes, I was in convent. Oh. Convent student. ए मी फोन विसरले नाही तर मी पेमेंट केला. मी नाही पेमेंट करणार. जाऊ दे. ठेवून द्यायचं का केक तसाच? पगार नाही आले. तसंच ठेवून देऊया मग आपण. तसंच ठेवून देऊ. जाऊ दे. ठेवून द्या रिटर्न. आम्ही नाही घेत. पैसे नाहीत आमच्याकडे. ही मोबाईल विसरून आली. जा गाडीतून घेऊन ये. माझ्याकडे पैसे नाही आले. उद्या येतो. किती झाले? स्पार्कल वाली नको. छोटी द्या. एक मिनिट द्या ना. असं काय घेऊन आले. हिने ब्राउनी घेतलीये माझे पैसे घालवून. स्वतः आली पैसे. पगार आल्यावर तुला ट्रीट. माझा पण उद्याच येणार आहे. मग मी परत येऊ का तुझ्यासाठी? तुझ्या ट्रीटसाठी? तुला ट्रीट पाहिजे असेल तरी यायचं. हा हा. शायद हे बंद करते. हो आम्ही इथे पोहोचलोय आता पिंक काउचमध्ये. तर लोकेशन खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता. आम्ही शूट पण स्टार्ट केला आहे ह्या आउटफिटवर. म्हणजे कॅज्युअल आहे. व्हाईट कलरचा टॉप घातला आहे मी आणि पिस्ता कलर मे बी तशी पॅन्ट आहे माझी. आता आदित्यचा सिंगल शूट चाललं आहे. आमचा कपल शूट आणि माझा सिंगल शूट ऑलरेडी झाला आहे. कॅमेरा करून द्या. अच्छा लाईट दे. घे लाईट. नको तू दिसत नाही ती लाईट मला दिल्यावर. माझा नवरा गोरा दिसला पाहिजे बघ. फाउंडेशन लावलंय. ओ फेक स्माइल देऊ नका. छान दिसतोय हा आधी. एक नंबर एक नंबर. दाखवा माझ्या नवऱ्याचा फोटो मी बघते. हा छान छान छान. घे लाईट घे. नको बाळा नको नको. अगं गरम लागते ती लाईट. गप्पसती का? मी देऊ मी देऊ मी देऊ. धर्मशेतू काय? उजेड माझाचे. हा ही स्वाती उजळ पाळताना बघ बघ बघ. तुझ्या नवऱ्याला इरिटेट व्हायला लागलाय तुझा उजळ. नकोय. मी पकडू. थांब मी पकडते. थांब थांब तिला व्हिडिओ काढायला लावते. मशे तू मी पकडते दे. थांब मी व्हिडिओ मध्ये येईल ना ग. बाकी काही इकडे 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 एक मिनिट. जा जा. शी मी व्हिडिओ सुरू नव्हता केला. आता व्हिडिओ सुरू केला. आय एम सो सॉरी. गप गप कशाला पिंपल्स दाखवते माझे. नाही येत. घ्या ना घ्या. तुम्हाला पाहिजे तसं घ्यायचं. काय नादाला लागलं? काही पण सांगेल. क्राऊन वाला नको. तिला स्वतःला लागतं सगळं. नवऱ्याला काय नाही. हे नाही ग मला नाही लागत क्राऊन. असिस्टंट लाईट नीट धर. तेच चाललंय इकडे बघ माझी पोझिशन. करते बरोबर. काय करते
सो गाईज मी काळी दिसतीये, बट आता झालंय आमचं शूट. आम्ही निघलोय इथून ह्या प्लेसवरनं. आता आम्ही जेवायला जाणार आहे मस्त. हाय गाईज, सो आम्ही आता आलोय टोनिदा ढाबा ह्या हॉटेलमध्ये. ह्या ढाब्यामध्ये बानेरला इथे पण गर्दी आहे. ॲक्च्युली वाडा ह्या हॉटेलमध्ये जाणार होतो, पण तिथे ऑलरेडी खूप गर्दी आहे आणि अर्धा तास लागणार होता. सो आम्ही आता टोनिदा ढाब्या इकडे आलो. दिली का ऑर्डर? काय काय सांगितलं? चिकन तंदुरी, हां चिकन हंडी हाफ हां आणि 4 रोटी. होय का? जो ते परत देतील. हां ते बघते. अरे ते मोबाईल पण दे. ती सगळ्यांना म्हणजे आता सगळ्यांना रिप्लाय देणार, सगळ्यांना देते ना. म्हणजे आपण कधी पण काही पण मेसेज केलं रिप्लाय असतो तिचा. म्हणून ती मला आवडली. म्हणून रिप्लाय नाही ग. अरे ते वाले सोड रे, फ्रेंड्स मी बोलते. मी कधी कधी ना लक्ष पण देत नाही फोनकडे. घेतला तरी. कुठे आहे प्लेट्स? कुठे आहेत? झालं जेवण? हा जाऊ दे एक प्लेट दिसली. शी हात धुतलेला लिंबू सरबत पाचतोय मला हा नेरडा. आय कांचू, माझ्या व्हिडिओज मध्ये तू खूप हायलाइट असते माहिती का? झालं ना जेवण? कारण ना आपल्या प्लेट्स उचलून गेल्यावर मी व्हिडिओ करायला स्टार्ट केलंय. आता दाखवली महेशची दाखवली प्लेट. झोप. सो गाईज झालंय आमचं जेवण. जेवायला इतकी मला भूक लागल्यासारखं झालं होतं. मला रोज संध्याकाळी 6:30-7 वाजता खायची सवय आहे आणि मला खूप भूक लागल्यासारखं पोटात झालेलं. तर मी पटपट खाऊन घेतलं. माझ्या लक्षात पण नाही आलं की मला व्हिडिओ काढायचा आहे. खाऊन झाल्यावर लक्षात आला, अरे यार प्लेटचा व्हिडिओ नाही घेतला. तर आता जेवण झालंय. आता आम्ही घरी चाललोय. कांचू चालली आहे तिच्या बाईकवर. आता आम्ही जाऊ आमच्या हडपसरला पुढे. सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप सारे प्रेम द्या. बाय बाय.